इथे कारखानाच होऊ नये ह्या प्रस्थापितांची त्यांचं ते स्वप्न होतं आणि गेले 40 वर्ष शेतकऱ्यांना लुटणे हेच ते करत होते, दरबारी राजकारण. आणि त्याच्यातून पुढे त्यांना ते पाहवलं नाही म्हणून आता कारखाना सुरू झालाय, 2 लाख टन क्रशिंग झालंय म्हणून त्यांच्या पोटात दुखत्याने वेगवेगळे प्रकार करतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की 2 वेळा त्यांनी सॅबेटोज केले, अपघात, की गव्हाणीमध्ये अँगल टाकला गेला आणि तो अँगल पूर्ण जर माझा 2.5 दिवस कारखाना बंद राहिला, परत एकदा अँगल टाकल्यानंतर तो त्या गव्हाणीच्या पूर्ण कन्व्हेअर मध्ये अडकला, सगळा कन्व्हेअर डिरेल झाला. ते करायला परत आम्हाला एक दिवस गेला. म्हणजे 2 वेळा अशा प्रकारचा घातपात करण्याचा प्रयत्न यांनी केला. 3ऱ्या वेळेस आता काही लोकांना हाताशी धरून हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे की काट्याच्या संदर्भामध्ये. काट्यांची मी आपल्याला माहिती देतो. काल जिल्ह्याचे प्रमुख आहेत दराडे साहेब, ते आले स्वतः, सगळ्यांच्या समोर देखत त्यांनी चेकअप केलं. सगळ्याला स्टॅम्पिंग ज्याला बोलतात, सरकारी जेव्हा काटे चेक करतात आणि स्टॅम्प करतात, ते स्टॅम्पिंग इंटॅक्ट आहे असा रिपोर्ट सुद्धा त्यांनी लिहिला. एका काट्यामध्ये व्हेरिएशन जे येत होतं, 3 काटे सगळे चेक केले, स्टॅम्पिंग पूर्ण केलं. एका काट्यामध्ये व्हेरिएशन दिसत होतं 100, 200, 300 किलोचं, ते व्हेरिएशन होतं. आता स्टॅम्पिंग बरोबर असल्यानंतर व्हेरिएशन येत असेल तर तो आतल्या मशीनचा जो भाग आहे त्याला बऱ्याच कॉर्ड्स असतात, वायरिंग असतात आणि त्याच्यामध्ये कुठे कधी कधी होत असत. त्यामुळे तो टेक्निकल फॉल्ट आहे. कंपनीला बोलावून आपण तो टेक्निकल फॉल्ट दूर करावा. तो किती आहे, 150-200 याच काट्यांवर चेक केला आणि तिकडे परत चेक केलं. मुद्दाम कारखान्याला बदनाम करण्याचं काम हे ठराविक विरोधकांच्या माध्यमातून केलंय, हे स्पष्ट झालंय. काय संबंध आहे त्यांचा? त्यामुळे 1-2 लोक जे आणखी त्याच्यात हे झाले. आता ते सोनाईचे कोण कसे येतात, तुम्हाला दुसऱ्या कारखान्याचे अधिकारी ते कसे येतात, याच्या दुसऱ्या कारखान्याचे शेतकरी कसे येतात. त्यामुळे पूर्ण प्लॅन करून केलेलं आहे. आमचे शेतकरी कोणी विरोधात नाही, परंतु हे बाहेरचे लोक आणून अशा प्रकारचं हे जे केलेलं आहे हे पूर्णपणे कट कारस्थान आहे. निश्चितपणे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. कारखान्यामध्ये तुम्ही विदाउट परमिशन कोणी युनियन असेल किंवा कोणी असेल आत येऊ शकत नाही. तुम्ही गव्हाणीत जाताय, तुम्ही ट्रॅक्टर आत घालून आमचे सगळे काटे बंद केले, कारखाना बंद केला, ही मोगलाई नाहीये. त्यामुळे आम्ही संबंधितांवर ताबडतोब जो माफी मागितली नाही, तर जे कारखान्याच्या आत आले त्यांची नावं आहेत आमच्याकडे. आत्ताच आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला ट्रेसपासर, आमच्या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ट्रेसपासर म्हणून ते इथे घुसले, नंबर 1. नंबर 2, त्यांनी संपूर्ण कामकाज दादागिरीने बंद पाडलं. काही आमच्या स्टाफला धक्काबुक्की केली. या सगळ्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. आणि ज्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्व लोकांना बदनामीच्या संदर्भातले केसेस, 10-10 कोटीचे केसेस, हे 3-4 लोक जे आहेत त्या 3-4 लोकांवर 10 कोटीचे बदनामीचे ज्या केसेस आहेत त्या आम्ही टाकणार. कोणालाही सोडणार नाही.